भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहे। आपण त्याची बातचीत करणार आहोत। छत्र निजामपूरचा विषय सध्या जोरदार चर्चेत आहे। तुम्हीच मागणी केली आहे की नाव बदलण्यात यावं, काय नेमकं नाव असायला पाहिजे, काय मागणी केली आहे आणि सरकार तुमच्या मागणीवरती लक्ष देईल असं तुम्हाला वाटतं का? बघा, भारतामध्ये मोगल आक्रमकांनी या हिंदू धर्मावरती अनेक वेळा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला। धर्मांतरण असेल, हिंदूंची कत्तल असेल, या देशातल्या हजारो मंदिरांची तोडफोड असेल, मूर्त्यांची तोडफोड असेल आणि अशा मुघल प्रवृत्तीच्या लोकांची नावं कुठं रस्त्याला आहेत, कुठं गावाला आहेत, कुठं शहराला आहेत, एखाद्या म्युझियमला आहेत। तर आम्हाला हे मान्य नाही की ती सगळी नावं काढून टाकली पाहिजेत। 28 तारखेला मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र समाधीस्थळी दर्शन घेण्यासाठी गेलो होतो। 28-29 2 दिवस मी तिकडे होतो। 28 तारखेला हिरकणवाडी, जी रायगडाच्या पायथ्याची हिरकणवाडी आहे, त्या हिरकणवाडीमध्ये मी मुक्कामी होतो आणि मग आजूबाजूच्या सगळ्या गावातली लोक मला 200 लोक भेटायला आली होती। मी त्यांच्यावर चर्चा करत होतो, कारण काही शिवभक्तांचे गडावर राहणाऱ्या लोकांचे प्रश्न होते। त्यांना पुरातत्व विभागाने नोटीस काढलं होतं। ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून लोक राहतात, त्यांच्याशी मला बोलायचं होतं। तर या चर्चेच्या दरम्यान मी ग्रामपंचायतचं नाव विचारल्यानंतर छत्र निजामपूर ग्रामपंचायत असं नाव सांगितलं। अरे, असं कसं काय होऊ शकतं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं ठिकाण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले अनेक वर्ष त्यांनी रायगडावरून राज्यकारभार केला। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पण रायगडावरती झाला आणि 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अंतिम श्वाससुद्धा रायगडावरती घेतला। म्हणजे महाराजांच्या समाधीचं पवित्र ठिकाण पण रायगडच आहे। मग ही रायगड हिंदवी स्वराज्याची राजधानी छत्र निजामपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत असणं हे अत्यंत खेदजनक आहे, निंदाजनक आहे। आणि म्हणून मी काल महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवभाऊ यांची भेट घेतली, त्यांना पत्र दिलं। त्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि सोबत ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांनाही भेटलो, त्यांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। मला 100% विश्वास आहे की तात्काळ प्रस्ताव मंत्रालयात आल्याच्या नंतर हे नाव बदललं जाईल। छत्र निजामपूर ऐवजी किल्ले रायगड ग्रामपंचायत असं ग्रामपंचायतचं नामकरण व्हावं आणि छत्र निजामपूर गावामध्ये जे ग्रामपंचायतचं कार्यालय आहे ते कार्यालय रायगडवाडीमध्ये करावं अशी ती मागणी आहे आणि 100% आमची मागणी मान्य होईल, सरकार निर्णय घेईल। रोहित पवार म्हणतात की नामांतराचं राजकारण सत्ताधाऱ्यांकडून सुरू झालंय, सगळीच नावं काढा आणि सगळीच नावं एकत्रित चेंज करा अशी पण मागणी करतात। ज्या ज्या मतदारसंघामध्ये अशा निजामांच्या खुणा आहेत, आदिलशाहीच्या खुणा आहेत, मोगलांच्या खुणा आहेत, औरंगजेबच्या खुणा आहेत, अफजल खान आहे, अहमद आहे, बाबर असतील, लोधी असेल, तुगलक असतील, खिलजी असतील, यांच्या नावानं जर आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलं एखादं घाटाचं नाव आहे, एखाद्या गावाचं नाव आहे, एखाद्या म्युझियमचं नाव आहे, द्या ना यादी। सगळी नावं बदलून टाकायला सरकार बसलंय। सरकार अजिबात मोगलांच्या खुणा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ठेवायच्या भूमिकेमध्ये नाही। रोहित पवारांना जर असं एखादं गावाचं नाव बदलायचं असेल, त्यांनी तात्काळ प्रस्ताव द्यावा, सरकार लगेच कारवाई करून टाकल। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।